काहीतरी लय घाण नावाचं काहीतरी त्याचं चॅनल आहे. त्या चॅनल मध्ये भारी काहीच नाही. तो स्वतः एक देखील घाण आहे आणि दुनियेला ज्ञान शिकवत चाललाय. मला त्याला एक सांगायचं आहे, काहीतरी टुकार खराट काहीतरी असं नाव आहे त्याचं. त्यानं काय केलं की माझा चॅनलचं नाव जे काय आहे त्याचं मराठीमध्ये काहीतरी विडंबन केलं. त्याला एक वेगळंच नाव दिलं. पण मला त्याचं एक गोष्ट म्हणजे जाणवली की बहुतेक त्याचं मराठी काहीतरी कच्चं आहे किंवा त्याचा तो दृष्टीदोष आहे. त्याच्या डोळ्यांना काहीतरी तपासण्याची गरज आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की माझ्या चॅनलचं नाव सगळ्यांना माहित आहे. तू व्यक्तिगत टीका करताना काही गोष्टी बोलून जातो. सुरुवात तू करतो. त्याच्यामुळं तुला तुझी लायकी दाखवणं गरजेचं वाटतं आणि तीच लायकी दाखवण्यासाठी मी आपल्या पुढे आलोय. तर नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहताय 51 न्यूज. काहीतरी टुकार खराट नावाचा काहीतरी आपण स्वतः लय आंतरराष्ट्रीय दर्जाचा पत्रकार असल्याचं भासवणारा एक महाशय या राज्यात आता त्याने 102 दिवस जेलची हवा खाल्ली. न्यायालयाने त्याला अंतरिम जामिनावर सशर्त जामिनावर बाहेर सोडले. त्याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेलं नाही. एकीकडे न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे, संविधानावर असीम भक्ती आहे, निस्सीम प्रेम आहे असं भासवणारा हा महाशय काल एक व्हिडिओ केला. त्यामध्ये म्हणत चाललाय की मला एक जेलमध्ये कैदी भेटला. काहीतरी सांगली जिल्ह्यातल्या शाळगाव नावाच्या गावाचं एक नाव घेतलं त्यानं आणि त्या ठिकाणी एक नामांकित किंवा एक मोठा माणूस आहे त्याचं नाव घ्यायला मात्र त्याच्यात धमक नव्हती. आणि त्यामुळं तो काय म्हणला की मला एका कैद्यानं सांगितलं की असं असं झालं आणि त्या माणसाचा त्यामध्ये हात आहे, मी तिथं खोटं बोललो म्हणून मला परत जेलमध्ये यावं लागलं. अशा प्रकारची काहीतरी पत्रकारिता त्याचं वार्तांकन करण्याचा सल्ला तो पत्रकाराला देतोय. काही संपादक संजय मलमे असतील, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील काही पत्रकार असतील, स्वतः मी असेल. आमच्यावर तू बोलताना जरा भान ठेव. तुला खरी तर लाज वाटायला पाहिजे. तू पत्रकारितेला लागला एक कलंक आहे. तू म्हणतोस ना की मी निर्भीड आहे, मीच काय सगळं काय आहे, मला सगळं काय जमतं, मी घाण बोलतो. खरं तर तुझ्या चॅनलचं नाव तू लय घाण ठेवायला पाहिजे होतं. ते तुला शोभून दिसलं असतं, तुला ते शोभलं पण असतं. कारण तीच तुझी लायकी आहे. तुला जास्त बोलत नाही, तुला जास्त महत्व देणं गरजेचं पण वाटत नाही. कारण तुझ्यासारखे कितीतरी आले कितीतरी गेले. या भारत देशानं कितीतरी चांगले पत्रकार बघितलेत, परंतु तुझ्यासारखा बावळट आणि मूर्ख पत्रकार आजपर्यंत या भारतानं बघितला नाही. त्याच्यामुळं देवानं तुझ्यासारखा बावळट पत्रकार भारतानं बघावा म्हणून तुला या भारतात जन्माला घातला असावं असं मला वाटतं. त्या महापुरुषांची नावं घेऊन तू पत्रकारिता सांगतो, पत्रकारिता करतो, पत्रकारिता बोलतो. त्या महापुरुषांच्या नावाला तू एक कलंक आहे, संविधानाला कलंक आहे, न्यायव्यवस्थेला कलंक आहे. न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवून त्याच ज्या गुन्ह्यात एखाद्या व्यक्तीला निर्दोष न्यायव्यवस्थेनं केलेलं आहे किंवा न्यायालयाने निकाल दिलेला आहे, त्याच गुन्ह्याचं परत वार्तांकन करायचं आव्हान तू सगळ्यांना करतोय. त्यावरून तुझी अक्कल दिसून येते. तो आधीच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बोलला, माझ्यावर बोलला, सातारा जिल्ह्यातील पत्रकारांवर बोलला, त्याचबरोबर संपादक जे काही संजय मलमे सर आहेत त्यांच्यावर तू बोलला. तू जे काही बोलत होता ना त्याच्यावरून तुझी लायकी दिसून आली. एवढंच लक्षात ठेव. तुला तुझ्या घरातून का हाकललं, तुझा भाव तुझ्या सोबत का नाही किंवा तुझ्या कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनावर अजून आम्ही बोललेलो नाही, लक्षात ठेव. जर ती वेळ आली तर त्यातनं तुला सुट्टी नाही, लक्षात ठेव. तुझ्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आहेत. फक्त काही गोष्टीला मर्यादा असते म्हणून आम्ही बोलत नाही, एवढंच. त्याचा चुकीचा अर्थ काढायचा प्रयत्न करू नकोस. तुला हा माझा सल्ला राहील. तुला जर अजून काही बोलायचं असेल तर बोलत सूट. तुला तुझी जागा दाखवायची तयारी आमची आहेच. तुझ्या पत्रकारितेबद्दल दुसरा मुद्दा सांगायचा झालं तर तो असा की तू काय सांगतो की सकाळमध्ये मी होतो, सकाळी इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये मी होतो आणि त्या टीम मध्ये मी काम करत असताना सकाळसारख्या वृत्तपत्रामध्ये काम करण्याची संधी मिळणं खूप मोलाचं आहे. खूप त्याच्यासाठी खूप बुद्धिमत्ता लागते. पण मला काय वाटतं की तो त्या टीमचा प्रमुख असताना देखील तुझं जी काही गुण आहेत ते बघून सकाळनं तुला सोडलं. सकाळ तू सोडला नाही. तू काय सांगत सुटलाय की मी राजीनामा वगैरे दिला. मी त्याच्याबद्दल चौकशी केली, लक्षात ठेव. त्याच्याबद्दल तुझी माहिती घेतली. तुझे काय गुन्हे तिथं उधळलेत त्याचा निकाल अजून न्यायालयात लागायचा बाकी आहे, लक्षात ठेव. आणि त्याच
तुझ्या त्या गुणांमुळं सकाळनं तुला सोडलं. सकाळ तू सोडला नाही. सोडलंय हा शब्दप्रयोग तुझ्यासाठी बरोबर वाटत नाही. तो माझ्या मनाला देखील पटत नाही. सकाळनं तुला हाकलून लावलंय, लक्षात ठेव. तुझी ती लायकी, तुझी ती गुणवत्ता, तुझी बुद्धिमत्ता ह्याची सकाळला जाण होती. सकाळनं आधी तुझ्यावर विश्वास ठेवला, परंतु सकाळला ती चूक लक्षात आल्यानंतर सकाळी सकाळी तुला हाकलून लावलं, लक्षात ठेव. त्याचबरोबर तू दुसरा मुद्दा काय घेतला होतास, की आम्ही पॅकेज पत्रकारिता करतो. पॅकेज पत्रकारिता करताना तू काही गोष्टी बोलत होता, की सातारा जिल्ह्यातील असतील किंवा काही संपादकांवर तू बोलत सुटला. परंतु मला एक तुला विचारायचं आहे, तुझा जो व्हिडिओ कंटेंट आहे त्याच्यावर तू एक स्क्रीनवर स्कॅनर ठेवलाय. तो स्कॅनर काय सांगतो ह्याचं उत्तर तुझ्याकडे आहे का? त्याचं उत्तर तुझ्याकडे नसेल, पण माझ्याकडे जरूर आहे. त्या स्कॅनरच्या माध्यमातून तू भीक मागतो, लक्षात ठेव. आणि तू दारोदारचा भिकारी आहे हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. मान तालुक्यातील काही कित्येक लोकांचे पैसे तू बुडवून पळून गेला, एका बिळात लपून बसलायस. तर हिंमत आहे तर मान तालुक्यात ये, त्या लोकांची उदारी भागव, त्या लोकांचे पैसे दे. तुला अजून काय सांगायचं झालं तर तुझ्यासारखं एका बिळात लपून बसून आम्ही पत्रकारिता करत नाही. कोणतरी सांगतंय आपल्याला म्हणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा, त्याची चाचपणी न करता डायरेक्ट बोलत सुटायचं, काय तोंडाला येईल ते बोलायचं. तुझ्यासारखी असली पत्रकारिता आम्हाला जमणार नाही, लक्षात ठेव. तुला तुझी लायकी दाखवणं गरजेचं आहे म्हणून ही गोष्ट सांगतोय. मान तालुका असेल किंवा खटाव तालुका असेल, रोज प्रत्येक गावागावात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आवश्यक आहे त्या गावात जाऊन आम्ही तिथल्या लोकल स्थानिक माहितीच्या कलेक्शनद्वारे आमची पत्रकारिता करत असतो. त्याच्यामुळं तू आम्हाला पत्रकारिता कशी करायची, कशासोबत खायची, काय करायची याचं स्पष्टीकरण द्यायची काय गरज नाही वाटत, लक्षात ठेव. तो अजून एक आमच्यावर आरोप करताना काय बोलला, की तुम्ही कुणाची तरी तळी उचलताय वगैरे अशा काहीतरी वल्गना तू करत चाललाय. पण तू ज्यांच्या तुकड्यावर किंवा ज्यांच्या खरकाट्यावर जगत आलाय त्यांनी तुला पुरता ओळखला, लक्षात ठेव. आणि त्याच्यामुळे तू जेलची हवा खाल्ली आणि जेलची हवा बाहेर खाऊन आल्यानंतर तू आता कुठल्या तरी एका बिळात लपून बसलाय. तुझ्यासारखं लपून बसायची गरज आम्हाला वाटत नाही. ज्याला त्याला भिडायची, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची धमक आमच्यात आहे आणि ती ठेवूनच पत्रकारितेमध्ये उतरलोय. तुझ्यासारख्यांनी आम्हाला पत्रकारितेचं ज्ञान सांगायची गरज नाही. पत्रकारिता मी कोळून पेलोय वगैरे असल्या ज्या काही वल्गना तू करतोय ना, पत्रकारिता हे कोळून प्यायचं साधन नाही, ते अभ्यासाचं साधन आहे, लक्षात ठेव. अभ्यासाद्वारे काही बोलायचं असतंय याचं तुला भान राहिलं नाही. तुला अनुभव आहे, मी मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणल्याप्रमाणे तुला अनुभव आहे, पण अक्कल अजिबात नाही. तुझ्यासारखा महामूर्ख आणि बावळट तूच आहे. माझ्यासारखाच अति शहाणा, अति म्हणजे अति प्रचंड बुद्धिमत्ता असलेला किंवा ब्रह्मदेवानं मला या पृथ्वीवर पत्रकारितेचं पूर्ण बाळकडू पाजूनच तुला जन्माला घातलाय. असं काहीतरी तू जे दाखवत चाललाय दुनियेला, त्याला हे मिळालेलं उत्तर आहे, लक्षात ठेव. तू अजून काय बोललास त्याचंही तुला उत्तर देणारच आहे. पण तुला जास्त महत्व देण्याचं म्हणजे महत्वाचं वाटत नाही. कारण ती तुझी लायकीच नाही. तुझी लायकी मला इथल्या सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पत्रकारांना सगळ्यांना माहित आहे. तुझी लायकी आम्हाला माहित आहे, सगळ्या जनतेला माहित आहे. तू कोणाच्या तुकड्यावर जगतोय, काय भीक मागतोय, ऑनलाईन भीक तुझ्यासारख्यातूनच मागावी ही सरळ सरळ दिसून येतं. आणि दुसरा एक विषय मला सांगायचा आहे, की या भीक माग्याला कुणीही मदत करू नका. हा जो सांगतोय की नाही, मला माझं साहित्य जप्त करून नेलं, मला मदत मिळावी, ही केवळ सहानुभूती दाखवायचा प्रयत्न सुरू आहे. कुणाच्या तरी तुकड्यावर आज पण हा जगतोय, त्याच्यामुळं त्याला कुणीही मदत करायचा प्रयत्न करू नका. नाहीतर येणाऱ्या काळात ह्याला मदत केली म्हणून कदाचित तुम्हीच अडचणीत येऊ नये. अशा कुकर्मी किंवा मनानं काय म्हणतो आपण त्या गोष्टीला, की ज्याला बोलायची अक्कलच नाही, अशा व्यक्तीला मदत करण्यात काही अर्थ नाही. आपण चुकीच्या माणसाला मदत करतोय याचा पश्चाताप मात्र तुम्हाला नक्की होईल जर त्याला मदत केली तर. त्याला मदत जी तुम्ही करणार आहे ती जाणीवपूर्वक नका करू असं कारण म्हणतोय. कारण ही चोराच्या उलट्या बोंबा मारणारी औलाद आहे. ज्याला आपण मदत करतो तो कृतज्ञ आहे, कृतज्ञ नाही, कृतज्ञ आहे. त्याला जर मदत केली तर परत त्याच्या विरोधातला एखादा काही विषय झाला तर तो परत
तुमच्यावर उलट्या तांगड्या करायला वेळ लावणार नाही. आणि तो परत काय म्हणाल की ह्यानं मला मदत केली, परंतु त्याचा उत्पन्नाचा सोर्स काय आहे, परत त्याला अडचणीत आणण्याचा तो पूर्णपणे प्रयत्न करल, एवढा मला विश्वास आहे. त्याच्यामुळे त्याला मदत करण्याच्या भानगडीत पडू नका. ती केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. माझं हे साहित्य पोलिसांनी नेलंय वगैरे ह्या त्या गोष्टी जे तो सांगत सुटलाय, ही केवळ म्हणजे केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं अशा टुकार आणि खराट बोलणाऱ्या किंवा चुकीचं बोलणाऱ्या किंवा एक कलमी कार्यक्रम करणाऱ्या किंवा एक कलमी बोलणाऱ्या व्यक्तीला मदत करणं चुकीचं आहे. एवढंच मी जनतेला आवाहन करतो. धन्यवाद.